प्रश्न असा केला की परमात्मा प्राप्तीसाठी मला काय करावं लागेल. तर त्यांनी मला कर्माचा रस्ता दाखवला. तो कर्माचा एक रस्ता असा होता, पायऱ्या 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 असे खूप सारे पायऱ्या होते आणि त्याच्यानंतर परमात्मा प्राप्तीचा रस्ता असा वेगळा होता. मग त्यावेळेस मला स्वामी शिवानंद दादाजी बोलले की तू कर्माची पायरी चढून बघ. मी चढायला लागले पण चढताच येईना, खाली घसरायला लागले. आणि मी त्यावेळेस स्वामी शिवानंद दादाजींना म्हटलं की मी एकच पायरी चढू शकत नाहीये, तर हे एवढ्या पायऱ्या मी कसं चढणार, ते कर्माच्या पायऱ्या. मग तेव्हा स्वामी शिवानंद दादाजी म्हणले हे जे कर्माचे पायऱ्या आहेत हे तुम्हीच निर्माण केलेले. जे पण शरीराने तुमचे कर्म घडतात त्या कर्मानुसार ते पायऱ्या वाढत जातात असं त्यांनी ज्ञान दिलं. आणि मग त्यांना म्हटलं मग परमात्मा प्राप्तीसाठी मला काय करावं लागेल, जो रस्ता आहे सरळ. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याच्यासाठी फक्त आत्माभाव लागतो. म्हणजे जे शरीर भाव जर ठेवलं तर त्यांनी कर्म घडतात. ध्यान साधत बसायचं, नामस्मरण करायचं, त्यांनी परमात्मा प्राप्तीचा हा रस्ता मोकळा होतो.